नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सक्सेस स्टोरीमध्ये आज जे व्यक्ती आहेत त्या म्हणजेच आपल्या जागृती शिंदेपा यांचं सिलेक्शन हे म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर म्हणून झालेलं आहे. दुसरं जे सिलेक्शन आहे IDBI जाम पण झालेलं आहे. परंतु त्यांची जी चॉईस आहे ती CBI मध्ये क्रेडिट ऑफिसर आहे. तर त्यांचा जो काय प्रवास असेल, जो पाठीमागचा म्हणजेच त्यांच्या ग्रॅज्युएशन पासून ते इथपर्यंतचा, तर हा सगळा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. ज्याच्या महत्त्वाच्या गोष्टी असतील म्हणजेच अभ्यासाच्या बाबतीत असू द्या, कुटुंबाविषयी असू द्या, सामाजिक असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टीविषयी आपण इथं त्यांच्याकडून त्यांचा प्रवास जाणून घेतोय पा. तर ह्या कार्यक्रमामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. पहिलं जे आपले मुलं असतील तर त्यांना फक्त तुमचं एक थोडंसं जनरल इंट्रोडक्शन द्या की तुम्ही कुठून बिलॉंग करताय, तुमचं शिक्षण काय वगैरे. नमस्कार, मी जागृती शिंदे. मी तासगाव तालुका जिल्हा सांगली इथून येते. मी माझं बेसिक जे स्कूलिंग आहे ते तासगावमध्येच पूर्ण केलं 12वी पर्यंत. त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन BA इकॉनॉमिक्समध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मी माझं मास्टर्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन MA इकॉनॉमिक्समध्ये ह्या वर्षी फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केलं आणि म्हणजे इथपर्यंत म्हणजे जसं माझं मास्टर्सचं शेवटचं वर्ष आणि मग माझं हे प्रिपरेशन मी एकत्रच केलं होतं एक्झाम्सचं बँकिंगच्या. ओके. त्याच्यानंतर मला हे सांगा, तुम्ही म्हणजेच मी आतापर्यंत जेवढ्या मुलींचे इंटरव्ह्यू घेतले त्याच्यापैकी एक डॅशिंग व्यक्तिमत्व हे मी तुमच्याकडे मी त्यावेळेसही म्हटलं होतं. हो. त्याच्यामुळं की कारण तुमचं जे इंटरव्ह्यू देण्याचं कौशल्य असेल, तुमची बोलण्याची जी स्टाईल असेल, ही खरंच एक वेगळी आहे, जी की मुलींमध्ये त्या दिसत नाही. खूप कमी मुलींमध्ये या गोष्टी दिसतात. तर मला असं वाटतं की तुम्ही बँकिंग क्षेत्र जे निवडलंय हे का निवडलंय? कारण तुम्ही माझ्या मते एखाद्या पोलीस क्षेत्रामध्ये किंवा एखादे PSI असेल, IPS असेल, अशा क्षेत्रात असले पाहिजेत. म्हणजे मला काय वाटतं की जसं मी मी जसं माझं मास्टर्स पूर्ण करते, सगळ्यांनाच 11वी-12वी झाल्यानंतर असं वाटतं की आपण UPSC केली पाहिजे, MPSC केली पाहिजे. तसं एका पॉइंटला मला पण वाटत होतं. पण जसं मी बँकिंग सेक्टरचे म्हणजे आयडिया घ्यायला लागली की कसं आहे बँकिंग सेक्टर, तेव्हा मला एक गोष्ट कळली की खूप जास्त रिलायबल फील्ड आहे. ॲज अ मुलगी म्हणून मला काम करण्यासाठी आणि माझ्या केपेबिलिटीज ज्या आहेत त्या चांगल्या युटिलाइज करण्यासाठी मला असं वाटतं की बँकिंग फील्ड खूप चांगलं आहे. म्हणजे जेवढ्या वेकन्सी आहेत, जितकं रिलायबल आहे बँकिंग फील्ड, प्लस म्हणजे एवढ्या वेकन्सीज येतात. आता मागच्या वर्षीच म्हणजे मी असाच एक रिपोर्ट बघितला की 50 ते 52,000 ह्या वर्षी रिक्रुटमेंट झालेली आहे बँकिंगची. तर मला असं वाटतं की म्हणजे जेवढं MPSC आणि UPSCचं फील्ड असं म्हणत नाही की खराब आहे, पण जितकं त्याच्यात अनसर्टिनिटी आहे तर ते जर तुम्हाला करायचं तुमच्याकडे एक प्लॅन B असला पाहिजे. आणि मुलींसाठी खरंच म्हणजे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की म्हणजे तुमचं एक 9 to 5 जे काम आहे ते कम्प्लीट करून त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे मुलींसाठी की तुम्ही इंडिपेंडेंट बना. आणि तर ते इंडिपेंडेंट बनण्यासाठी आणि एक पे स्केल म्हणा, सगळ्यात म्हणजे जो मेन फॅक्टर आपल्याला लागतो तो पगार चांगला आहे, सगळ्यात पे स्केल, प्लस ज्या अलाउन्सेस असतील किंवा ज्या फॅसिलिटीज बँकिंग सेक्टर आपल्याला प्रोव्हाइड करते, जेंडर बायसनेस कमी आहे. जर तुम्ही MPSC जसं म्हणता की तुम्हाला असं एक वाटतं की बाबा माझी पर्सनॅलिटी डॅशिंग आहे, तर तसंच प्रत्येकाचीच असेल असं नाही. म्हणजे तसंच मुलींना असं आहे की म्हणजे प्रत्येकच जण तिथं म्हणजे त्याचे वर्क प्रेशर असेल ते हँडल करता येईल की नाही. कारण जर पोलीसचा जर तुम्ही जॉब बघितला तर असं नाहीये की म्हणजे तुम्हाला 9 to 5 काम करायचंय. यू हॅव टू बी अटेंटिव्ह ॲट एनी मोमेंट, की म्हणजे तुम्हाला कॉल आला की तुम्हाला जाणंच आहे. आणि किती जरी आपण डेव्हलप्ड आहे असं म्हटलं किंवा आपण सोसायटी आपली प्रोग्रेसिव्ह झालं म्हटलं तर थोडेफार रेस्ट्रिक्शन्स मुलींना येतात. तर मला असं वाटतं की हे बँकिंग फील्ड जास्त रिलायबल आहे मुलींसाठी. दुसरं, तुमचं ग्रॅज्युएशन पण बँकिंग विषयी रिलेटेड आहे. परंतु मग तुम्ही ज्या कॉलेजमधून बिलॉंग करताय ते म्हणजेच ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू असेल त्यावेळेस पण मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, तुम्ही एवढ्या मोठ्या कॉलेजमधून बिलॉंग करताय तर तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जायला पाहिजे. तिथं तुम्हाला लाखो पगाराची नोकऱ्या भेटतात. मग तुम्ही असं एक स्पेसिफिक 15-20 लाखापर्यंतच्या नोकऱ्या असतील त्या का पाहतात? मला असं वाटतं की म्हणजे जितका जे IT फील्ड आहे किंवा म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर जे आता बँक म्हणजे इकॉनॉमिक्स केल्यानंतर मला जे JP मॉर्गन सारख्या कंपनीज आहेत जिथे 24 LPA पर्यंत पॅकेजेस जातात ॲज अ फ्रेशर तुम्हाला, तिथे काम करणं चांगलं आहे. पण अगेन जे सिक्युरिटी गव्हर्नमेंट सेक्टर किंवा एक सेंट्रल बँक म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जेवढी रिलायबिलिटी आहे तितकी आपण नाही करू शकत. ले ऑफ्स आले किंवा काय आले म्हणजे की त्याच्यामध्ये मग तुम्ही ॲट अ रिस्क नाही राहू शकत प्रत्येक वेळी. तर हे रिलायबल आहे बँकिंग, म्हणजे त्याच्यामुळे चांगलं आहे फील्ड. त्याच्यानंतर PG तुमची झाली FC मध्ये आणि त्याच्यानंतर UG पण तिथून, म्हणजे दोन्ही एकाच कॉलेजमधून. मग तुम्ही हे जे बॅलन्स कसं केलं? कारण तुमचं PG पण सुरू असेल आणि त्याच्यानंतर तुमचा अभ्यास पण सुरू असेल, असं हे दोन्ही कॉम्बिनेशन कसं
मी जेव्हा म्हणजे माझं असं होतं की मी डेडिकेटेड टाइम ठेवायची, की म्हणजे जेव्हा एक्झाम्स असतील कॉलेजच्या, असं नाहीये की म्हणजे थेसिस लिहावा होता, की म्हणजे फायनल प्रोजेक्ट्स असतात आपले लिहायचे. तर मग जेव्हा तो कॉलेजचा अभ्यास करणार आहे तेव्हा पूर्ण बँकिंगला ब्रेक देत नव्हते मी, की मिनिमम 2-3 तास तरी ऍटलीस्ट बँकिंगचा करून मग त्याच्यानंतर उरलेला जो वेळ आहे तो त्याच्यामध्ये युटिलाइज करत होते. की टाइम मॅनेजमेंट खूप वेगळा चांगला फॅक्टर, म्हणजे तो फॅक्टर खूप जास्त हे करतो, म्हणजे डिफरन्स क्रिएट करतो की आपण तुम्ही टाइम मॅनेज कसं करताय. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण आपला टाइम कुठे युटिलाइज करतोय आणि आपण प्रायोरिटी किती देतोय कोणत्या सब्जेक्टला किंवा कोणत्या. आता मला मास्टर्सचा जर अभ्यास करायचा आहे तर मी तिथे किती प्रायोरिटी दिली पाहिजे त्या अभ्यासाला. आणि मग बँकिंगच्या, आता जेव्हा बँकिंगचं कसं आहे की एक्झाम्स जेव्हा येतील तेव्हा म्हणजे जेव्हा एक्झाम्स असतील तेव्हा तर तुम्हाला डेडिकेटेड दुसरं काही करून नाही चालत. पण मग तसंच आहे की जेव्हा मास्टर्सच्या एक्झाम्स येतील तेव्हा मी पूर्ण 10 दिवस किंवा 15 दिवस आधी पूर्ण प्रिपेअर करायला लागायचे त्या एक्झामसाठी, आणि रोज थोडं थोडं टचमध्ये. बिकॉज आय बिलीव्ह की लर्निंग इज अ कॉन्टिन्युअस प्रोसेस, की म्हणजे तुम्ही थांबवू नाही शकत कोणती गोष्ट, की तुम्ही शिकत राहिलं पाहिजे कायम ज्या गोष्टी आहेत त्या. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्या भागातून बिलॉंग करताय सांगलीमधून, तर तो भाग असा समजला तो खूप रिच भाग आहे, सदन भाग आहे. तर अशा भागामध्ये बऱ्यापैकी संभाजीनगरला पाठवण्यासाठी थोडेसे प्रॉब्लेम्स होते बरेच जण. कारण आम्ही ज्यावेळेस भेटतो मुलांना तर कोल्हापूर, सांगली, सातारा हे जे 3 जिल्हे असतील याच्यामधले जे मुलं असतील थोडेसे इकडे आल्यानंतर त्यांना असं वेगळं फील होतं. तर तुम्हाला कधी असं वाटलं नाही का बाबा मी संभाजीनगरला आता क्लासेससाठी चालले तर मग मी थोडंसं वेगळं काही असं? हा, म्हणजे तो होताच. जेव्हा मी इथे शिफ्ट होणार होते पहिल्यांदा, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच होता की मी ह्या एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट कसं करणार आहे. की म्हणजे आमचा भाग, हा सगळ्यात महत्वाचं की जेवण आहे. की म्हणजे जसं असेल की खाण्याच्या सगळ्या चॉईसेस डिफरंट होतात. हा भाग मोस्ट ऑफ द व्हेजिटेरियन लोकांसाठी जास्त फेमस आहे. मग परत नंतर एक बेसिक असतं की पाण्याची सोय म्हणा, की जे आपलं बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते पूर्ण म्हणजे आमच्या भागातलं वेगळं आहे आणि ह्या भागातलं वेगळं आहे. तर मग ते होतच. पण मग मला म्हणजे जेव्हा मी स्टार्टिंगला मी खूप जास्त रडायचे किंवा घरी सांगायचे की नाही मला नाही राहायचं इथे, की मला नाही जमत आहे, इथं पाणीच नाही. तर ह्या टाइम येतं ना, माझ्या घरातले आणि माझा भाऊ आहे आणि म्हणजे माझा सक्का मोठा भाऊ आणि माझ्या घरातले ते कॉन्स्टंट असे होते की जर तुला ह्या गोष्टींवर रडायचं असेल तर मग तू ते सगळं सोड, माघारी आहे आणि मग तुझं तुझं दुसरं काय बघायचं ते बघ. पण जर तुला सक्सेस पाहिजे असेल तर कमीत कमी किती वेळ तिथं राहता येईल तुला संभाजीनगरमध्ये. तुला हे नाही सहन होत आहे ना, तू 1 वर्षाच्या आत पोस्ट काढ आणि शिफ्ट हो. बरोबर. हा, तर मग हेच कॉन्टिन्युअस लवकर पोस्ट. तुला हे सहन करायचं नसेल आणि असं नाहीये की आम्ही तुला कोणत्या गोष्टीसाठी फोर्स केलाय की बँकिंग कर म्हणून आम्ही तुला फोर्स केलेला नाहीये. तू स्वतः तो पाथ चूज केलाय तर मग त्याच्यावरती येणारे जे काही कॉन्सिक्वेन्सेस असतील ते तुला स्वतःला भोगायचे. या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड राहा. त्याच्यानंतर मला हे पण सांगा, तुमचे वडील आपण बोलता बोलता म्हटले होते की एसटी मध्ये महामंडळामध्ये कर्मचारी. तर मी म्हणजे आतापर्यंत अनुभवलेले जे काही आहे तर याच्यामध्ये ज्यावेळेस वडील एक मिडल क्लासच्या नोकरीवरती असतात त्यावेळेस फॅमिलीतलं जे वातावरण असतं ते असं असतं की महिलांना थोडंसं साईड असते आणि त्याच्यानंतर पुरुष लोक तिथं जास्त डॉमिनंट असतात. पण मला तुमच्यात काय ते दिसलं नाही, कारण बऱ्यापैकी तुमच्या बोलण्यातून त्या गोष्टी जाणवतात. तर वडिलांचा असेल त्याच्यानंतर तुमच्या आईंचा असेल, हा सपोर्ट कसा होता? खूप जास्त चांगला आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की हा मिडल क्लासमध्ये हा प्रॉब्लेम येतो की म्हणजे मुलांना जास्त प्रायोरिटाईज केलं जातं मुलींपेक्षा. पण हे मी कधीही माझ्या घरात फेस केलेलं नाहीये. म्हणजे तुमचं एखादं म्हणजे आता तुम्ही आज मला ऍज अ सक्सेसफुल जर बघत असाल ना, ह्याच्या मागे सगळ्यात जास्त रोल प्ले करते माझी फॅमिली, की त्यांनी मला आजपर्यंत कसं ट्रीट केलंय. आणि म्हणजे वी जस्ट डोंट बिलीव्ह इन इक्वॅलिटी, वी प्रॅक्टिस इट एव्हरी डे घरात. की म्हणजे आमच्या घरी असं मी कधीच बघितलेलं नाहीये की आई काम करेल आणि माझे बाबा बसून खातील. तर असं नाही की म्हणजे दोघांचं एक काम आहे तर ते दोघांचं काम आहे आणि ते दोघांनी पूर्ण केलं पाहिजे. इक्वॅलिटी आहे हे आम्ही कायम. आणि जसे ते मी तुम्हाला म्हटलं की ते एसटी मध्ये ड्रायव्हर होते माझे बाबा, 1 वर्ष झालं ते रिटायर झालं. पण थ्रू आउट द त्यांची जर्नी त्यांनी जेवढं काय आहे ते आम्हाला दोघांना इक्वली, एक वेळ असं म्हणू शकता की मला जास्त फोर्स केलाय त्यांनी की तू हे कर, तुला फोन घ्यायचाय तू घे, तुला लॅपटॉप घ्यायचाय तू घे, दादा नंतर त्याला पाठीमागे. आणि तो स्वतः पण त्याचा पण इतका म्हणजे फक्त आई वडीलच नाही की माझ्या भावाचा इतका जास्त सपोर्ट आहे की म्हणजे माझ्या आजच्या सक्सेस मधला तुम्ही असं म्हणू शकता की 10% मी फक्त एक्झाम दिलं आणि मी फक्त अभ्यास केलाय. बाकी सगळं की माझे हॉल तिकीट्स बघणं, की माझे एक्झाम सेंटर बघणं, माझं टाइम म्हणजे एफसी मध्ये मॅनेज करणं, की म्हणजे कॉलेज करत करत हे त्याच्यामध्ये माझ्या दादाचा पण तेवढाच मोठा वाटा आहे की म्हणजे त्याने सगळं प्रायोरिटाईज केलंय मला. त्याच्यानंतर आपण ज्याप्रमाणे खाली बोलत होतो त्याप्रमाणे तुम्ही म्हणता की आमच्याकडे जमीन नाहीये आणि आपण जमीन जे बटाईने करणे म्हणतो म्हणजे दुसऱ्यांची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेणे, अशा पद्धतीने तुम्ही जमीन करताय.
तर मग त्याच्यामध्ये तुम्ही हे पण बोलले होते की सर आम्ही जमिनीत पण म्हणजे शेतीमध्ये पण काम करताय. हो. तर म्हणजे हे काही काहींना विश्वास नाही बसणार की तुम्ही खरंच शेतीमध्ये काम करताय. परंतु ज्यावेळेस तुमच्या बोलण्यावरून प्रॅक्टिकल बेसिसवर तुम्ही ज्यावेळेस बोलत होता त्याच्यावरून आम्हाला लक्षात येत होतं की खरंच तुम्ही शेती केली असेल. हो. आणि दुसरं एक अजून मला हे म्हणायचं, त्या शेतीबरोबरच तुमच्या घरात थोडंसं राजकीय वातावरण पण आहे. तर मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का, मी पण राजकारणात असले पाहिजे? हां, वाटतं मला, की म्हणजे राजकारणातला जसा ऑरा आहे, हां, की त्यो बाबा की त्यो जो नाव असतं. स्टेटस हां, असते. स्टेटस असतो. तो वाटतो. पण मग म्हणजे जरी आमचा राजकारणाशी थोडाफार असा संबंध असेल, तरी पण म्हणजे मला असं वाटतं, की एक व्हाईट कॉलर जॉब असणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे. कारण मी पण ते पण म्हणजे व्हाईट कॉलरच आहे ना. ते व्हाईट कधी कॉलर ब्लॅक कलरचे कपडे घालत नाही राजकारणात. म्हणून तर विचारतोय, की ओके. तुम्हाला व्हाईट कॉलरच पाहिजे होते, तिथं पण व्हाईट कॉलरच अ, होते. असं नाही म्हणजे मला काय वाटतं म्हणजे जरी आमचा राजकारणाशी थोडाफार संबंध असला, तरी म्हणजे माझे जे वडील आहेत, त्यांना मी कायम असं एक काम करताना बघितलंय, की आपलं एक म्हणजे स्पेक्युलेटेड टाईममध्ये हां, एक असं आहे, स्टिप्युलेटेड टाईममध्ये आपलं एक काम आहे. तितकं करायचं आणि तिथं माघारी यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या फॅमिलीला वेळ द्यायचा आहे. राजकारण म्हणजे अशी गोष्ट वाटते मला, की तुम्ही खूप जास्त त्याच्यामध्ये वाहून घ्यावं लागतं बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची पर्सनल लाईफ खूप कमी राहते. बरोबर. आणि जेवढा म्हणजे मी माझ्या स्वतःच्या बाबतीत जेवढं बघितलंय, की तेवढं मला असं वाटतं, की मुलांना जेव्हा वाढवायचं जे वय असतं ना, तेव्हा फॅमिलीने त्यांना डेडिकेटेड टाईम दिला पाहिजे. आणि आय वॉन्ट टू रेज अ गुड फॅमिली. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं, की राजकारण इज नॉट माय थिंग. अच्छा. त्याच्यानंतर थोडंसं आता आपण अभ्यासाकडे येऊया, की नेमकी इथून पुढचा जो तुमचा जो प्रवास म्हणजे इथून पाठीमागचा जो प्रवास असेल, मेन ज्यावेळेस तुम्ही इथं आलेत आणि ही एक गोष्ट मला प्रकर्षाने इथं सांगायची, की ज्यावेळेस तुम्ही इथं आलात, त्यावेळेस तुमचे वडील अचानक भेट देत होते. हो. तर हे कशी असायची फिलिंग? ज्यावेळेस अचानक एखादं न सांगता येतंय, त्यावेळेस आपण रूमवरती कशा पद्धतीने असेल, त्याच्यानंतर लायब्ररीत असतो की नसतो, हं. हे टेन्शन असते मुलांना. हं. तर हे कशा पद्धतीने तुम्ही हे केलं? मला म्हणजे की माझ्या बाबतीत मला एक गोष्ट सांगावी वाटते, की आय एम एक्स्ट्रीमली ऑनेस्ट. हं. म्हणजे की जर मी अभ्यास करतेय, तर मग मी अभ्यासच करते. मी बरोबर. कधी खोटं बोलत नाही घरच्यांची, की माझं असं आहे, की त्यांनी कधी जरी आले ना, तर मी त्यांना सांगितलं असतं, की मी कुठे आहे किंवा मी काय करतेय. म्हणजे कोणतीही गोष्ट मला लपवायला लागत नाही बरोबर. त्यांच्यापासून. आणि हे पण त्यांचंच क्रेडिट आहे, की त्यांनी आम्हाला तितकं फ्रीडम दिलंय, की फ्रीडम. आम्ही त्यांना प्रत्येक गोष्ट जाऊन सांगू शकतो, की असं आहे, असं नाहीये. जर मी अभ्यास नाही होते जर माझा अभ्यास, तर मी सरळ बॅग भरते आणि 4 दिवस घरी जाते. माझं असं आहे, की लोकांना असं वाटतं, की फिरायला जावं. माझं असं, की अच्छा. घरी गेलं, की निवांत होऊन जातं, निवांत. रिलॅक्स होतं माणूस. अच्छा. तर त्याच्यामुळे ते यायचे रेग्युलर म्हणजे रेग्युलर बेसिसवर नाही, पण आम्ही कसं 450 किलोमीटर जवळपास बरोबर आहे. संभाजीनगरवरून तासगाव तालुका आहे हं. तिथे. तर मग सारखंच जाणं पॉसिबल नाही. कारण जर सारखं गेलं, तर मग एक आठवडा घरी राहणं, हं. तितका गॅप पडणं. मग त्यांचं असं आहे, की ते यायचे भेटायला स्वतःहून. मग बरोबर. तेवढे त्यांनी पण एफर्ट्स पुट केलेत, की अरे नाही बाबा, की मुलांना आपल्याला भेटू वाटतं. तर प्रत्येक वेळी म्हणजे एफर्ट्स आर ऑल्वेज टू साइडेड जे म्हणतो आपण, की मी जातीये, ते ते येतायत. येतंय. सो ते असंच आहे. अच्छा. त्याच्यानंतर मला हे सांगा, की ज्यावेळेस इथं आलात, तर तुमची सुरुवात कशी होती अभ्यासाबाबतीत? मी ज्या दिवशी इथं संकल्पाला म्हणजे ज्या दिवशी ऍडमिशन घेतलं, मी आले होते मला वाटतंय की 4 मेला मी इथं आले होते. 4 म्हणजे मे अजून बॅच 2024 कंप्लीट नाहीये. पूर्ण बॅच कंप्लीट नाहीये. नाही 4 का मे 2024 ला 24 ला मी आले, इथं इथं आले आले. होते अच्छा. आणि 5 मेला रविवार होता आणि 6 मे 2024 हा हं. माझा पहिला दिवस संकल्पमधला. ओके. हां. मी इथे आल्यानंतर जास्त चौकशी केली नाही, काही नाही. मला खूप म्हणजे आधीचे जे स्टुडंट्स होते त्यांनी सांगितलं होतं, की तुला जर करायचंय ज्यांचं ऐकून किंवा हं. ज्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकून मी आले होते, त्यांचं की जर तुला करायचंय तर संकल्पलाच करायचंय हं. आणि ते इथले एक स्टुडंट आहेत. अच्छा. तर मग असं होतं, की मी आले डायरेक्ट 6 तारखेला क्लास जॉइन केले. हं. 6 तारखेला क्लास जॉइन केले आणि मला वाटतं गणपतीच्या थोडे दिवस नंतर आमची बॅच संपली हं. 2024 ला आणि त्याच्यानंतर मग मी सेल्फ प्रिपरेशन हं. करते. ज्या दिवशी मी इथे आले त्या दिवशीपासून मग मी सुरुवात केली, की म्हणजे बँकिंग काय आहे, की बरोबर. बँकिंगला क्वांट आहे, बँकिंगला इंग्लिश आहे, बँकिंगला रिझनिंग आहे, पॉडची मेन्सला भीती जी नाही आहे. वाटली? नाही म्हणजे इतकी भीती वाटण्यासारखं असं काही नाही. कारण असं होतं, की आता आपण हे चूज केलं तर ह्याच्यात पडायचंच आहे. जरी अवघड असेल किंवा जरी सोपं असेल, तरी ते आपल्यालाच सफर करायचंय. सुरुवातीच्या टायमिंगला बॅच सुरू असताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही का, होमवर्क त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस त्याच्यामध्ये खूप मुलांना प्रॉब्लेम असतो, हां. तो कशा प्रकारे फेस केला? मी असं म्हणजे असं ठरवलं होतं, की सगळे जर एक पाथ चूज करतात, हं. तर मला थोडंसं वेगळं बनायचं कारण जर मला लवकर रिझल्ट पाहिजे असेल, हं. तर मला स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स केले पाहिजेत त्या गोष्टीला घेऊन. मग मी काय करायचे, की जेव्हा माझी बॅच सुरू होती, माझी बॅच दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत असायची. तर मी सकाळी 7 ते 11 पर्यंतचा एक सेशन रोज करायची न चुकवता. फक्त संडेलाच कधी ब्रेक घेतला तर. आणि संध्याकाळी परत बॅच संपल्यानंतर 1-2 तास थोडं रिलॅक्स होऊन संध्याकाळी जेवण करून मग 8 ते 11 असे 2 सेशन म्हणजे बॅच सोडून मी हे अशा 2 सेशन मध्ये अभ्यास करायचे. आणि मग जेवढा होमवर्क असेल आणि होमवर्क झाल्यानंतर पण मला असं होमवर्क वाटलं, की कम्प्लीट होत होतं हो, का? हो.
होमवर्क नाही नाही, कधीच नाही असं की मला बाहेर काढलंय क्लासमधून, अच्छा. कधीच नाही. होमवर्क कम्प्लीट करून मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायचे, कारण माझं असं होतं की मला लवकर निघायचं इथून. बरोबर. मी हे सगळं सहन, म्हणजे जे वातावरण आहे हा. ते जास्त इथं हीट जास्त आहे हा. आमच्या, म्हणजे बरोबर, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जसं प्लीझंट वातावरण तिकडं आहे त्याच्यापेक्षा हीटचा जास्त बरोबर. इथं आहे, ते सहन होत नाही आपल्याला. मग जर हे सफर करायचं नसेल इथं आणि जर इथं कम्फर्टेबल झालं तर अभ्यास नाही होणार, बरोबर आहे. असं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजेच तुमचे ज्या मॉक टेस्ट असतील पा, तुमची बॅच संपल्यानंतरचं जे मॉक टेस्टचं जे असेल पा, ते कशा प्रकारे तुम्ही शेड्यूल करत होतात? मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा बॅच संपली होती तेव्हा प्रत्येक आपली जी संकल्पाची फॅकल्टी आहे, अमोल सर असतील रिझनिंगसाठी, अमित सर असतील क्वांटसाठी, शरद सर आहेत क्वांटसाठी, आपले परत नंतर जीएची जे फॅकल्टी आहेत आपले अतिश सर, मी प्रत्येक फॅकल्टीला पर्सनली जाऊन भेटलेले की सर आता बॅच संपली आहे आणि मी तुम्हाला माझे 100% देते, तुम्ही मला सांगा आणि मी तेवढं करते. काउन्सिलिंग सगळ्यात महत्वाचं आहे की म्हणजे प्रत्येक वेळी की आपण काय करतोय हे त्यांना माहित असणं टीचर्सला, कारण ते अल्टिमेटली ते आहेत की जे म्हणजे आपल्याला रिझल्ट येण्यासाठी हेल्प करणार आहेत. तर प्रत्येक म्हणजे की मॉक कशा द्यायचे आहेत, वीकली किती मॉक झाल्या पाहिजेत. मग सर किती देत होता? मी असं होतं की ऑलमोस्ट डेली, म्हणजे स्टार्टिंग जेव्हा सुरुवात झाली बॅच संपल्या तेव्हा तर मी सगळ्यात पहिला फोकस केला होता की सगळ्या सिलेबस पूर्ण कव्हर झाला पाहिजे, की कुठल्याही मॉकच्या किंवा कोणत्याही एक्झाम्सच्या मागे नाही लागायचे. फॉर्म सगळ्या एक्झाम्सचे भरलेले मी, की म्हणजे भले ते UICL पासून तुम्हाला पगाराचं अट्रॅक्शन नव्हतं का? SBI मध्ये 20 लाख पगार आहे नाही आणि आपण IDBIचा पण फॉर्म भरतोय, असं कधी वाटलं नाही? नाही, कधीच नाही. कारण कसं आहे की आकाश सर नेहमी आकाश सरांच्या लाईफ मध्ये एक गोष्ट सांगतात की तुम्ही जॉब तर करा, म्हणजे तुम्ही पोस्ट काढून दाखवा, जॉईन करायचं की नाही ते परतची गोष्ट आहे आपली. की म्हणजे मी जेव्हा सगळ्यात एक फॅसिनेटिंग गोष्ट संकल्पामध्ये पहिल्या दिवशी आल्यावर वाटलेली की मी आता सकाळी बसल्यावरती पण आता तिथे फोटो काढून घेतलाय त्या फ्रेमचा, आकाश सरांच्या केबिनच्या बाहेर त्यांच्या इतक्या पोस्ट लावलेल्या आहेत ओळीने की मी तेच म्हणलं क्लासमध्ये पण की माझी तेवढी पात्रता नाहीये की मी तेवढ्या पोस्ट काढेल. पण असं आहे की ती फॅसिनेटिंग आहे ती खूप जास्त गोष्ट. तुम्ही सर अजून एक पण गोष्ट म्हणतात की लग्नाच्या बैठकीत तरी फरक पडेल ना ह्या गोष्टीचा की तुम्ही किती पोस्ट सोडलेत. आपल्या हातात चान्स असला पाहिजे की आपण कुठली म्हणजे कोणता जॉब घ्यायचा हे आपल्या चॉईस आपल्या हातात असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मग मी सगळे एक्झामचे फॉर्म भरत गेले. आणि त्याच्यानंतर तुमचं इंग्लिश तर चांगलंच आहे, परंतु इंग्लिशसाठी तुम्ही मुलांना काय सांगताल? कारण मेन प्रॉब्लेम इंग्लिशचा आहे. कारण बरेचसे मुलं हे ग्रामीण भागातले, तर त्यांचं तुमच्यासारखं मोठ्या कॉलेजला शिक्षण नाही, तर ते BA असतील काय BSc ऍग्रिकल्चर असतील, असे जे मुलं असतील यांना नेमकी इंग्लिश कसं केलं पाहिजे? आणि त्यात ग्रामर महत्वाचं आहे की? हो, ग्रामर हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला एखाद्या लँग्वेजचा बेसच माहित नाही, म्हणजे ग्रामर काय आहे की बेस आहे एका लँग्वेजचा. लँग्वेज शिकताना की तुम्हाला कसं मराठीत जर तुम्हाला क ख ग घ शिकवलंच नसेल तर तुम्हाला मराठी कसं ऐकून आपण शिकतोय हे भाग वेगळा आहे, कारण ती आपली मदर टंग आहे किंवा काय. पण इंग्लिश अशी भाषा की म्हणजे तुम्हाला एखादी कोणतीही इंग्लिशच नाही कोणतीही भाषा असेल तर त्याचा तुम्हाला बेस माहित पाहिजे, आणि ग्रामर हा बेस आहे प्रत्येक गोष्टीचा. सो मी म्हणजे नेहमी असं प्रेफर करेल की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ग्रामर बघून घ्या. आणि इंग्लिश ही रटण्याची गोष्टच नाहीये, इंग्लिश समजण्याची. मी लोकांना पाठ करतात नाही ते 120 रूल्स वगैरे काहीतरी मी हे प्रकार ऐकलं. मी आजपर्यंत कधीही कोणते ग्रामरचे रूल्स बघितलेले नाहीत, कारण जेव्हा तुम्ही लँग्वेज शिकता तेव्हा ते तुम्हाला कळत जातं की ती लँग्वेज डेव्हलप कशी झाली आहे, आणि तेव्हाच ती इंग्लिश प्रोसेस आहे ती. आणि कधी पण इंग्लिश करताना आवड म्हणून करा, की म्हणजे अभ्यास म्हणून करू नका. अभ्यास म्हणून करायला लागला की बोरच होणार आहेत तुम्ही, की म्हणजे झोप येईल काय येईल. रोज रिडिंग, म्हणजे मुलांचं असं असतं की रोज 1 तास म्हणजे ठरवून रिडिंग करायचं. रिडिंग तुमची आवड म्हणून करा, जेव्हा तुम्हाला बोर होतंय किंवा म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वेळ मिळतोय, अशी इच्छा झाली पाहिजे की यार मला आज वाचायचंय काहीतरी. तर रिडिंग एक खूप जास्त फॅक्टर इम्पॉर्टंट आहे इंग्लिशमध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्या जे मॉक्स असतील, जेव्हा तुम्ही मॉक देणार आहे तेव्हा मॉक्स मध्ये एक गोष्ट मी नोटीस केली की म्हणजे जेव्हा माझ्या पण चुका व्हायच्या, आपण त्याच चुका परत करतोय. म्हणजे असं नाही की बाबा, म्हणजे अनालिसिस खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही एक 20 मिनिटाची टेस्ट दिलेली सेक्शनल दिलेली असेल तर तुम्ही मिनिमम 30 मिनिटं त्याचा अनालिसिस केला पाहिजे. स्वतः करायचं. मी सरांकडे विचारायला म्हणजे स्वतः तर करायचेच की म्हणजे आपलं कुठं चुकतंय कुठं बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू म्हणजे एक 4-5 टेस्ट साठल्या की मग त्याच्यानंतर मग सरांकडून क्षितिज सरांकडे मी पर्सनली अनालिसिसला यायची की म्हणजे सर कुठं चुकतंय माझं. 1-1 तास चालायचं की सर म्हणजे माझं असं चुकतंय सर. म्हणजे भले जरी माझं सगळे म्हणत असेल की म्हणजे इंग्लिश आधी चांगलं आहे, पण प्रत्येकाच्यात फ्लॉज असतात ते की मला पण बऱ्याच गोष्टी येत नव्हत्या ज्या मी सरांकडनं विचारून शिकलीये. सरांनी त्यांच्या चॅनलवरती पण म्हणजे आपल्या संकल्पाच्या चॅनलवरती पण ते काउन्सिलिंगचं सेशन व्हिडिओ अपलोड केला होता. तर असंच आहे की म्हणजे कंटिन्यू मी 1 आठवडा झाला की सर हे नाही येतंय. आणि जेव्हा जोपर्यंत शिकताना ना, म्हणजे मला असं सांगितलं होतं माझे जे इथे सिनियर्स 1-2 भेटलेले की तुला जर इथं शिकायचं असेल तर तू लाज सोडून शिक, की म्हणजे मला येत नाही हे
असं ठरवून की मी बरोबर. कसं विचारू सरांना, असं म्हणू नको. तुला जरी येत असेल तरी शून्यापासूनच सुरुवात कर प्रत्येक वेळी येताना. सो मग त्या गोष्टीचा एक फायदा आहे की म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक फॅकल्टीच्या टच मध्ये राहिलं पाहिजे. बरोबर. दुसरं की डिस्क्रिप्टिव्हचा प्रश्न, हा. की बऱ्याच जणांना मेन प्रॉब्लेम, आणि क्रेडिट ऑफिसरला मला वाटतं हो, डिस्क्रिप्टिव्ह होतं. डिस्क्रिप्टिव्ह होतं. तर हे डिस्क्रिप्टिव्हला कसं फेस केलं? डिस्क्रिप्टिव्हला मला काय वाटतं की म्हणजे मी ह्याच्या आधी कोणती अशी एक्झाम दिली नव्हती की ज्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर एक लेटर होतं आणि एक एसे होता त्याच्यामध्ये. तर मग मी लोकांना म्हणजे आता जेवढे पण मला विचारतात की डिस्क्रिप्टिव्ह साठी काय करू, त्यांना मी एक गोष्ट सांगते की मग मला पर्सनली सवय आहे की मी डायरी लिहिते रात्री. बरोबर. हा, म्हणजे की मी जरी मला असं दिवसभर काय वाटलं, म्हणजे रोजच लिहिलं असं नाही, पण जर काय आपल्याला वाटलं कधी दैनंदिन डायरी. हा, आणि किंवा मग काही जे वाटेल तर मी असं प्रेफर करायचे की मी एक तर ते इंग्लिशमध्ये लिहू, म्हणजे दोन्ही गोष्टी, की एक माझे इमोशन्स काय असतील ते लिहिता येतं, आणि दुसरी गोष्ट की म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिल्यामुळे आपण परत वाचलं तर आपण स्वतः त्याच्यात ग्रामरचे मिस्टेक शोधू शकतो त्याच्यामध्ये एक. मग त्याच्यानंतर मी थोड्या दिवसांनी असा विचार केला की हे तर मी आता डायरीमध्ये लिहितेच आहे, तर मग एक काम करते, मी वर्डमध्ये शिफ्ट होते. म्हणजे भले रात्री जे बसून मी 10-15 मिनिटं टाईप करणार, ते जे मी डायरीत लिहिणार आहे टायपिंग करत होतं 5-10 मिनिटं, की म्हणजे आता मला समजा एक वाटलं की मला स्वतःबद्दल लिहायचं की जागृती, तर जागृती काय आहे हे मी डायरीत लिहिण्याऐवजी मी टाईप करायचे एक 5 ते 10 मिनिटं. आणि हे कसं आहे, रोज तुम्ही 5-10 मिनिटं, असं काही एमपीएससी सारखं किंवा ह्याच्यासारखं टायपिंग नाही आपल्याला की तुम्हाला इतक्या स्पीडमध्ये 30 वर्ड्स असे टाईप केले, सफिशियंट टाइम मिळतो. मी एवढंच फक्त करत होते, तरी पण मला वाटतं 30 मिनिटं होते आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह साठी. तर मी 25 मिनिटात माझं लेटर आणि एसे पूर्ण झालं होतं, आणि मी त्याच्यानंतर चेक करून पण बसले होते निवांत. सो इतकं काय असं रॉकेट सायन्स नाहीये त्याच्यामध्ये की बाबा तुम्हाला खूप वेळ लागतो किंवा काय नाही. डिस्क्रिप्टिव्हला कारण कसं आहे, डिस्क्रिप्टिव्हला का घाबरतात, कारण तुमची थॉट प्रोसेस तशी जनरेट नाही, कारण टाईप करताना तुम्हाला माहित पाहिजे असे पटकन 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 शब्द आठवले पाहिजेत टाईप करताना. तर त्याच्यासाठी वाचन पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही अशा सेन्सिबल टॉपिक्स वरती तुम्ही डिस्कस केलं पाहिजे एकमेकांसोबत, की थॉट प्रोसेस. आणि डिस्क्रिप्टिव्हला असं काही नसतं की मायसेल्फ वरती लिहा किंवा काय, ते एकदम रॅन्डम टॉपिक देतात. की आता मला असं वाटतं की मला एका म्युन्सिपल कॉर्पोरेशनला लेटर लिहायचं होतं की आमची ड्रेनेज सिस्टीम खराब आहे आणि तिथली, आणि आम्हाला ह्या लोकांना इथला त्रास होतोय आणि तुम्ही काहीतरी करा. तर मला असं वाटतं की हा टॉपिक मी अजबनगरमध्ये जास्त बघितलेला आहे. सिस्टीम. तर असं, आणि म्हणजे जेव्हा पण माझा फ्रेंड सर्कल खूप जास्त लिमिटेड ठेवला होता जेव्हा मी प्रिपरेशन करत होते. म्हणजे मी खूप सोशल पर्सन आहे, मला माहित होतं जर मी लोकांशी जास्त इंटरॅक्ट करायला लागले तर मी माझा जास्तीत जास्त वेळ बाहेर घालवेल. त्याच्यामुळे माझा एक भाऊ, म्हणजे माझ्या सख्या काकांचा मुलगा आहे तो आणि अजून एक 2 लोक, आम्ही इतकेच लोक, पण आम्ही 3-4 कायम बरोबर दिसायचं. 3-4च लोक आम्ही कायम फिरायचं, आणि आम्ही पर्सनल पासून पॉलिटिकल, जिओ पॉलिटिक्स पर्यंत सगळ्या टॉपिक्स वरती बोलायचं. मग तुमचं फ्रेंड सर्कल मला असं वाटतं की असं असलं पाहिजे की तुम्ही तुमचे मोर ऑफ आयडियाज शेअर करू शकता, कारण आपली थॉट प्रोसेस अशी जनरेट होते. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात कठीण टॉपिक कोणता वाटला अभ्यास करत असताना? माझं रिझनिंग आणि इंग्लिश चांगलं होतं. मला थोडंफार क्वांट, म्हणजे जर कम्पेअर करायचं असेल ह्या 3 सब्जेक्टला, तर जीए आणि क्वांट, म्हणजे हे 2. क्वांट मध्ये कसं काय केलं? क्वांट मध्ये मग मला असं वाटायचं की बाबा मला येत नाहीये हा टॉपिक, मला येत नाहीये. मग मला आकाश सर एकदा म्हणले की तुला येत नाहीये, तू एका टॉपिकचे किती प्रश्न सोडवलेस? काय मी सांगितलं सर मी 100 वर सोडवले असतील. सर म्हणले एक 400 किंवा 500 प्रश्न सोडव आणि मग माझ्याकडे, आणि मग मला सांग की मला हा टॉपिक येत नाहीये. आणि असं झालंच नाही. मग मला कळलं की प्रॅक्टिस आणि मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचं करिअर आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य याच्यामध्ये तुम्ही कसा समतोल साधला? कारण मेन प्रॉब्लेम हाच आहे, बऱ्याच जणांना हा खूप प्रॉब्लेम येतो, पर्सनल लाईफ आणि त्याच्यानंतर अभ्यास, याच्यामध्ये दोघांमध्ये कॉम्बिनेशन जमत नाही. तर पर्सनल लाईफ म्हणजे कसं की तुम्हाला तुमचं घरच्यांशी वेळ देणं असेल, त्याच्यानंतर तुमचे फ्रेंड सर्कल असेल, तर यांच्यामध्ये जे काही तुमची चर्चा चालते, हे जी पर्सनल लाईफ आहे त्याच्यासाठी, त्याच्यानंतर सोशल मीडिया असेल ह्याच्यासाठी, असा ह्यांचा वेळ आणि तुमचा अभ्यासाचा वेळ, यांच्या दोघांमध्ये कॉम्बिनेशन कसं होतं? मी सगळ्यात म्हणजे एक इम्पॉर्टंट गोष्ट की म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या काय म्हणता आपल्या स्पर्धा परीक्षांना फेस करताय, तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं सोशल मीडिया बंद करणं. माझा पर्सनल एक्सपिरियन्स, ज्या दिवशी मी संभाजीनगरमध्ये आले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माझं इंस्टाग्राम बंद केलं. माझं फेसबुक वगैरे तर काय नव्हतंच, पण माझं एकमेव सोशल मीडिया होतं की इंस्टाग्राम, आणि ज्याच्यावरती मॅक्सिमम टाइम, म्हणजे माझं स्क्रीन टाइम 6-7 तास माझं फक्त इंस्टाग्रामचं असायचं. रील्स पाहणं किंवा बाकीचं जे काही असेल, म्हणजे सोशल मीडिया. ह्याच्या आधी पुण्यात असताना मी तेवढं वापरायचे. मी सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप काय केली असेल तर ते मी इंस्टाग्राम बंद केलं होतं माझं, आणि त्याच्यानंतर मी घेतलं नाही इंस्टाग्राम कधी.
म्हणजे परत Social media कधीच नाही, पूर्ण बंद पूर्ण केलं. सोशल मीडिया बंद. आणि त्याचा खूप जास्त इफेक्ट आहे. मग तुम्हाला कधी असं त्रास नाही वाटला की यार इंस्टाग्राम बंद केल्यानंतर काही काही आत्महत्या करते, नाही असं कधी वाटलं नाही नाही? नाही नाही, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, म्हणजे मी जाणवलेली एक गोष्ट आहे की इंस्टाग्राम बंद केल्यानंतर मला कळलं की लाईफ किती पीसफुल आहे. म्हणजे म्हणजे तुमचं लोकांपेक्षा थोडं उलट होतं, हा, कारण बऱ्याच की जणांना मेन प्रॉब्लेम आहे की बंद केल्यानंतर त्रास होतो. सर तो त्रास का होतो माहितीये का मुलांना, कारण त्यांनी एक अशा हायर लेवल एक्सपेक्टेशन्स ठेवलेले आहेत त्या गोष्टींकडे, बरोबर. की दुसऱ्यांचं म्हणजे प्रत्येकाची ज्याची स्टोरी आपण स्क्रोल करतोय, की स्टोरी बदलतोय, की यार किती माणूस हा खुश आहे त्यांच्या आयुष्यात काय, आणि आपण हे बघतो आणि असं वाटतं की यार मग मी म्हणजे मीच पण काय करत तसं- नाहीये, मीच माझा दिवस सगळा खराब गेला बघा, त्याचा दिवस किती हॅपनिंग आहे, बरोबर. आणि मग मी नाही चांगलं केलं, ह्याच्यामुळे डिप्रेशन जास्त वाढत जातं. मग माझं असं झालं होतं स्टार्टिंगला की जर मी परत असं इंस्टाग्रामवरती स्टोरी बघत बसले की म्हणजे माझे मित्र पुण्यातले काय करतायत किंवा मग ते त्यांचं काय चालू आहे, अच्छा ठीक आहे हे आज फिरायला गेलेत, म्हणजे मी नाहीये तर मला हे मिस करत नाहीयेत, मग मला असं वाटायला लागलं की मे बी मला ह्या गोष्टींचा फरक पडेल तिथं, की म्हणजे ह्युमन आहे शेवटी, म्हणजे काय मी पण कसं खूप अटमोस्ट असं काय हे केलेलं नाहीये की म्हणजे म्हणजे असं माझे एवढे काही असे भारी विचार नाहीयेत की म्हणजे मला काय मोहमाया नाही, सगळ्यांना माणूस आहे, मोहमाया प्रत्येकाला आहे. तर मग मला असं वाटायला लागलं की नको, मग जर मी त्या गोष्टींवरती लक्ष ठेवत बसले की बाबा कोण काय करतंय, माझे मित्र काय करतायत, तर मग मी इथं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही की त्यांची लाईफ किती हॅपनिंग चालू आहे आणि मी इथं 12-12 तास लायब्ररीत बसतीये. मग त्याच्यापेक्षा मी सगळ्यात महत्वाचं काय केलं, इंस्टाग्राम बंद केलं, कट ऑफ, पूर्ण कट ऑफ. म्हणजे त्याच्यानंतर मी एकदाही इंस्टाग्राम माझ्या फोनमध्ये घेतलं नाही. इंस्टाग्राम नाही, कोणतं सोशल मीडिया, व्हॉट्सअप आहे ते आता गरजेचं आहे की म्हणजे एकमेकांना फोन करणं, व्हिडिओ कॉल्स करणं, घरच्यांशी बोलणं. बरोबर. सो सोशल मीडिया खूप जास्त रोल प्ले करतो त्याच्यामध्ये. कधी असा अभ्यास करताना स्ट्रेस आला का, आणि जर आला असेल तर त्याला कशा प्रकारे तुम्ही हँडल केलं? खूप वेळा, म्हणजे एव्हरी डे म्हणू शकतो की यायचं, की स्टार्टिंगचे जेव्हा फेजेस होतं तेव्हा की आपल्याला जमेल की नाही, आपण एवढी मोठी तर रिस्क घेतलीये की म्हणजे कारण कसं आहे एक फील्ड चूज करताना आता असं आहे की इथे एकदा आपण ह्या फील्डमध्ये आलोय तर आपण परत नंतर बॅक ऑफ नाही करू शकत ह्याच्यानंतर, किंवा बॅक ऑफ करत असेल तर मग त्याला खूप गट्स लागणार आहेत. त्याच्यानंतर आपण एवढा आपला टाइम इन्व्हेस्ट करणार आहे, पैसे इन्व्हेस्ट करणार आहे, घरच्यांचे होप्स घेऊन येणार आहेत आपण, तर मग आपल्याला जमेल की नाही, मला म्हणजे मी सक्सीड होऊ शकेल की नाही. कारण जेव्हा पहिल्यांदा 2-3 वेळा, म्हणजे पहिले जे मी 2 पेपर दिले, RRBचे दिले होते सगळ्यात बॅच चालू असताना माझे, मला 100 क्वेश्चन्स बघून पण नव्हते झाले माझे त्याच्यामध्ये, की मग अरे 100 क्वेश्चन बघून होत नाहीयेत, मुलांचे सोडवून 1-2 मिनिटं राहतायत शिल्लक, मग आपल्याला तेवढं जमणार आहे की नाही, एवढं स्पीड येईल का नाही. मग तेच आहे की तुम्ही फक्त स्वतःवरती मग ह्या प्रत्येक गोष्टीत आहे ना, मी सगळ्या फॅकल्टीला पर्सनली येऊन भेटायची, सर मला असं वाटतंय सगळ्यात भारी म्हणजे म्हणजे संकल्पाची मला बेस्ट क्वालिटी काय वाटली माहितीये का, मी बाकीच्या पण ज्या सगळ्या बघितल्या, की खूप जास्त पर्सनली तुम्ही म्हणजे मुलांवरती लक्ष देता, की म्हणजे आता काल पण आपण बसलो होतो अर्धा पाऊण तास गप्पा मारत, कधीच असं नाही की यार लवकर आवरा आम्हाला जायचंय, तुमचे पूर्ण जोपर्यंत मी माझ्या थॉट्सनी क्लिअर होत नाही तोपर्यंत माझं काउन्सिलिंग झालेलं आहे इथं पर्सनली प्रत्येक टीचर कडून, असं नाही की बाबा एक कोणीतरी घेतलंय. तुमच्या यशाचा सिक्रेट फॉर्म्युला काय असेल? असा सिक्रेट फॉर्म्युला तर काय नाही, पण मग माझे आसपासचे जे लोक आहेत त्यांनी प्रत्येक वेळी बघितलंय की म्हणजे असं देर इज नो सिक्रेसी, असं की तुमचे एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह पेरेंट्स, सगळ्यात एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह, आणि देन चांगलं माझं म्हणजे फ्रेंड सर्कल, म्हणजे जेवढे माझ्या आसपास होते तेवढे चांगलं फ्रेंड सर्कल, आणि देन कन्सिस्टन्सी, जितकं कन्सिस्टंट तुम्ही राहाल अभ्यासामध्ये, असं नाही की रोजच अभ्यास होईल तुमचा, पण म्हणजे रोज 10 तास अभ्यास होईल, पण मिनिमम एक 4-5 तास तर तुम्ही रोज बसलं पाहिजे अभ्यासाला. आणि लायब्ररीत किती वेळ राहत होता तुम्ही? लायब्ररीत तसं बघायला गेलं तर मी 7 पासून रात्री 11 आपलं हे ठरलेलं टाइम आहे की त्या वेळात जेवण असेल किंवा मग चहाचा एक ब्रेक असेल, ब्रेक्स घेणं मॅन्डेटरी आहे, कारण एकच जर कंटिन्यू एकटं बसलं ना तर आपले विचार करण्याची क्षमता कमी होत जाते, कारण इथं कसं लक्षात पण नाही राहत. बँकिंगचं म्हणजे कसं आहे की आपल्याला कंटिन्यू सोडवायचं आहे आणि एकाच टाईपचे येणार आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की क्वांट आहे, रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. जर म्हणजे समजा एमपीएससी असतं तर तुम्हाला रोज करंट बघायचं आहे किंवा काय, मी आपल्याला बँकिंगमध्ये करंट अफेअर्स करायचे आहेत, पण इतकं लेवलवरती नाही जेवढे एमपीएससी युपीएससी ला करायचं आहे आपल्याला. सो मग तेवढं बोललं पाहिजे लोकांसोबत, आणि जोपर्यंत आपण लोकांसोबत कम्युनिकेट नाही करत, तुम्ही जसं म्हणला स्ट्रेसचं, तर जोपर्यंत आपण समोरच्याला सांगत नाही की आपल्याला काय वाटतंय किंवा आपण काय फील करतोय, तोपर्यंत आपण तो स्ट्रेस कमीच नाही करू शकत, कारण स्वतः कधी आपल्या प्रश्नांची स्वतः उत्तर शोधू शकत नाही आपण, आणि स्वतःला शोधता पण येत नसतात उत्तर. बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता आहे? माझं टर्निंग पॉइंट म्हणजे यायचं की म्हणजे बँकिंगला येणंच हाच टर्निंग पॉइंट आहे, कारण मी त्याच्या आधी मास्टर्ससाठी एंट्रन्स, म्हणजे माझं असं होती इच्छा की मी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये एमएससी इन इकॉनॉमिक्स करावं. मग त्याच्यासाठी मग मी सीयूईटीचं म्हणजे सीयूईटी एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम असते,
तर मग मी त्याच्यासाठी प्रिपेअर करत होते. मग 1 वर्ष मी म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर एक्झाम दिली, पण तेव्हा जरा फॅमिली इश्यूज, माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट वगैरे झाला होता. अच्छा. मग त्याच्यामध्ये मला ती नीट देता आली नाही एक्झाम, म्हणजे तेवढं प्रिपेअर्ड होऊन. मग त्याच्यानंतर मग मी 1 वर्ष काय केलं की गॅप घेण्यापेक्षा, मी जसं म्हटलं की म्हणजे मला असं वाटतं की माणसाने सतत शिकत राहिलं पाहिजे, गॅप नाही बरोबर. घेतला पाहिजे. बरोबर. मग मी परत एनरोल केलं मास्टर्सला, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये नाही मिळालं मला म्हणून. मग मी परत मास्टर्सचं पहिलं वर्ष करत पण प्रिपेअर करत होती की मला एंट्रन्स एक्झाम द्यायचीच आहे परत एकदा. जर मिळालं तर मग मी एमएससी इन इकॉनॉमिक्स करेल किंवा एक कॉर्पोरेट सेक्टर बघू, किंवा मग परत नंतर पीएचडी असेल किंवा काय असेल ह्याच्यामध्ये असं शिकू आपण. मग त्याच्यानंतर मग त्या वर्षी पण असंच झालं की पूर्ण ऍडमिशन प्रोसेस सीयूईटीची चेंज झाली आणि मी एक्झाम दिली आणि मला आय गेस मला वाटतं की 120 काहीतरी मार्क्स आले होते आणि 130 प्लसच मेरिट लागतं दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला बेस्ट कॉलेज पाहिजे असेल त्याच्यामध्ये, जर एमएससी इन इकॉनॉमिक्स करायचं असेल तर. मग असं झालं की आता नको, परत अजून एक चान्स घ्यायला नको, मास्टर्स कम्प्लीट करू आणि आता आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की आपण सेटल होणं. आणि म्हणजे मुलींचं असतंच तसं की बाबा म्हणजे जरी किती जरी प्रोग्रेसिव्ह आपण असलो तरी मिनिमम तुम्हाला किती 25, 26, 27 इथपर्यंत देतील तुम्हाला. मी जर एमएससी करायसाठी परत 2 वर्ष गॅप घेतला असता, परत एमएससी करून पीएचडी करायची असती, तर मग मी ते माझं एक एज क्रॉस केलं असतं की जिथं मला स्वतःला प्रेशर यायला लागलं असतं की यार म्हणजे कुठेतरी आता लग्न करणं हा तर सगळ्यात मोठा फॅक्टर येतो मुलींच्या आयुष्यात की 26-27 झाले की तुम्ही कराच लग्न, म्हणजे केलं पाहिजे की देर इज समथिंग राईट टाइम टू गेट मॅरिड असं. मग माझं असं झालं की नाही, एक जॉब करू आणि तुझे जे काही पॅशन आहेत ते जॉब म्हणजे करत तू परत नंतर ट्राय कर की की म्हणजे जमतंय का, पीएचडी ला एनरोल करायचंय का पुढे, हे नंतरचे थॉट्स आहेत. पण जेवढ्या कमी वयात, आता मला असं वाटतं मी आज 23 वर्षाची आहे मी, तर जेवढ्या कमी वयात तुम्ही जेवढं म्हणजे नक्कीच तुम्ही 35-36 ला सीईओ बनलं सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे. कारण एवढ्या कमी वयात ज्यावेळेस आपल्याला पोस्ट भेटते त्यावेळेस 100% वयाच्या 36-37 पर्यंत ते खूप मोठ्या पोस्टवर असतील. पण मला हे पण विचारायचंय की याच्यावरच थांबणार आहे की याच्या पुढे इन्शुरन्स सेक्टर असेल किंवा रेग्युलेटरी बॉडीज असतील इथं? हो, 100%. कारण म्हणजे कसं आहे की आपल्याला जर माहिती आहे, मला असं वाटतं की कुठल्याच माणसाने कधी असं डोंट सेट फॉर, काय म्हणतात, डोंट सेटल फॉर लेस. मला हे पण सांगा, पोस्ट भेटल्यानंतर अभ्यास स्टॉप झाला की काही त्याच्यावर परिणाम झाला? नाही, म्हणजे परिणाम म्हणजे कसा फक्त की म्हणजे 2 तास होत होता ते 1 तासच व्हायला लागला. असं झालंय. म्हणजे फक्त मला असं वाटतं सेंट्रल बँकचा रिझल्ट आल्यानंतर मी एनआयसीएलचा फॉर्म भरलाय एक्झामचा. आता एनआयसीएलची आज म्हणजे जो पेपर आज एक्झाम असेल ती, तर मी म्हणजे ह्याचा जेव्हा रिझल्ट आला सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर 4 दिवसांनी मी एनआयसीएलचा फॉर्म भरलाय. मग असं काय नाही की म्हणजे असं सेटल नाही व्हायचं कोणत्या गोष्टीसाठी, की कंटिन्यू करत राहा तुम्ही आणि तुम्हाला स्वतःचेच बॅरियर्स क्रॉस करत चला, म्हणजे की तुम्हाला ऍज अ अटमोस्ट, कारण एक ह्युमन लाईफ आपल्याला एकदाच आहे. तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी करा तुम्ही आयुष्यात. जाता जाता मला फक्त 1-2 क्वेश्चन्स मला उत्तर द्या तुमचे. एक महिला म्हणून तुम्ही आतापर्यंत फेस केलेले चॅलेंजेस या क्षेत्रात येण्यासाठी, की मुलींना काय सल्ला देताल तुम्ही? कारण बऱ्याचशा मुलींचे हे प्रॉब्लेम्स आहेत. तर तो एक प्रश्न. आणि दुसरा म्हणजे तुम्ही ह्याच्या पुढं जे काय तुमची लाईफ असेल ती फक्त बँकिंग क्षेत्रातच राहील की दुसरीकडे पण राहील? पहिले म्हणजे हे जे 2 प्रश्न त्यातलं पहिला प्रश्नाचं उत्तर की म्हणजे मुलगी म्हणून मी काय चॅलेंजेस फेस केले, मला असं वाटतं की म्हणजे मी खूप कमी चॅलेंजेस फेस केले. कारण सगळ्यात मोठा मुलींचा प्रॉब्लेम असतो की घरचेच सपोर्टिव्ह नाहीये. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की तू हे करू नको, तू ते करू नको, मुलींना प्रत्येक गोष्टीत रेस्ट्रिक्ट करणं की म्हणजे यू आर नॉट कॅपेबल ऑफ दिस असं. तर तो प्रॉब्लेम मी कधीच नाही. पण हा जनरली मुलींना प्रॉब्लेम येतो की म्हणजे घरचेच असं म्हणतात की नको, तू माघारी आहे, तू अभ्यास नको करू, म्हणजे हा एक प्रॉब्लेम. तर तेव्हा म्हणजे तुमची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की घरच्यांना सतत प्रूव्ह करत राहणं की बाबा मी करू शकतेय. कारण मग म्हणजे मुलींचं मी इथं बरंच सर बघितलं की म्हणजे आलेत अभ्यासाला, थोडे दिवस अभ्यास केलाय, परत असं वाटतं की जेव्हा आपल्याला जमणार नाही तेव्हा निघून जातात. नाहीतर मग त्यांना असं आहे की 1-2 वर्ष आपल्याला फ्रीडम मिळालंय, आता 2 वर्षांनी लग्न करायचं आणि सेटल व्हायचं. सो तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं नाही तोपर्यंत तुम्ही नाही केलं पाहिजे लग्न. आणि त्यासाठी मग तुम्ही घरच्यांना पण तसं समजावत राहा आणि तुम्ही त्यांना प्रूव्ह करत राहा की बाबा म्हणजे की मी करू शकते. आणि घरच्यांना कधी म्हणजे की घरच्यांनाच काय स्वतःला कधी फसवू नका की मी करतेय, आणि म्हणजे तुम्ही करत राहा सगळ्यात, की स्वतःला फसवू नका कधी, तुम्ही स्वतः करत राहा त्या गोष्टी. शेवटचा प्रश्न, तुम्ही जे नवीन अपकमिंग जे काही मुलं असतील बँकिंगला येणारे त्यांच्यासाठी काय सांगता सक्सेस मिळवण्यासाठी? सगळ्यात महत्वाचं बॅच कम्प्लीट करा व्यवस्थित.
की म्हणजे असं काहीच नाही की कोणतीही एक्झाम फोकस करू नका. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिल्यांदा ती जी 4 महिन्याची बॅच आहे, 6 महिन्याची बॅच आहे, ती डे 1 पासून न ब्रेक्स घेता, आणि समजा समजा जरी तुमचा एखादा टॉपिक मिस झाला बाय चान्स, की म्हणजे काय इमर्जन्सी आली, तर तो दुसऱ्या बॅच मध्ये बसून पूर्ण करून घ्या. की असं म्हणजे एक टॉपिक, आणि असं नाहीये की तुम्ही हे स्किप केलं, म्हणजे कॉलेजला आपण बरोबर. करतो की फक्त पास व्हायचंय आपल्याला, हा टॉपिक स्किप करू, तो टॉपिक स्किप करू, असं करू नका. प्रत्येक टॉपिक तितकाच इक्वली इम्पॉर्टंट आहे. बरोबर. म्हणजे जेवढं बेसिक, म्हणजे आपलं गुणाकार भागाकार जे आहेत, तिथपासून स्पीड मॅथ जेवढं आहे, तिथल्यापासून परम्युटेशन ठीक. कॉम्बिनेशन पर्यंत सगळेच इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. एखादं ठीक आहे की म्हणजे तुम्हाला नाहीच जमत आहे, तर तुम्ही ऍटलीस्ट इतकं त्या सब्जेक्टचं प्रिपेअर करा. आकाश सरांनी मला परवाच सांगितलं थोडं दिवस, इतकं तरी ऍटलीस्ट तुला तो टॉपिक आला पाहिजे की तू प्रश्न वाचून स्किप करशील. बरोबर. हा, ते प्रश्न वाचून स्किप स्किप कर. करायला पण समजलं हा, पाहिजे. स्किप करताना पण समजलं पाहिजे की हा आपल्याला जमणार आहे का नाही. तर मग सगळ्या सिलेबस कम्प्लीट करा. आणि खूप म्हणजे इतकं रॉकेट सायन्स नाहीच आहे बँकिंग फील्ड. तुम्ही जर बरोबर. कन्सिस्टन्सी, तुम्ही प्रॉपर गायडन्स आणि तुम्ही प्रॉपर संगतीत असाल, तर तुम्हाला अजिबात हे अवघड नाहीये. माझी पर्सनली बॅच 2024 ला गणपतीच्या नंतर संपलेली, आणि आता जस्ट गणपती झालेत, म्हणजे ऑलमोस्ट फक्त 1च वर्ष झालंय की म्हणजे मी बॅच संपल्यानंतर सेल्फ स्टडी करतेय. हो. आणि त्याच्यामध्ये 2 पोस्ट निघालेल्या आहेत माझ्या, IDBI. IDBI आणि हा क्रेडिट ऑफिसरचा. सो इतकं अवघड नाहीये हे करणं. तुम्ही फक्त एक प्रॉपर पाथ फॉलो करा, त्याच्यानंतर सक्सेस आहे तुम्हाला. तर या इंटरव्ह्यूतून आपल्याला 2-3 पॉइंट महत्वाचे कळतात. ते म्हणजेच पहिला, की तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, फ्रीली बोललं पाहिजे, आणि त्याच्यावरून आपला जो स्ट्रेस असेल तो स्ट्रेस कमी होतो. मुलगी असेल मुलगा असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फ्रीली आई वडिलांना सांगा. त्यांचे जे काही मत आहे त्यांच्याशी चर्चा करून आपले सगळे निर्णय झाले पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला बँकिंग क्षेत्रात यायचं त्यावेळेस तुमची सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तुमची जी बॅच असेल ती प्रॉपर पद्धतीने झाली पाहिजे, आणि त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी तुमची राहिली पाहिजे. जर का कन्सिस्टन्सी राहिली नाही तर बँकिंगमध्ये सिलेक्शन शक्य नाहीये. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजेच आपण थोडंसं सोशल मीडियापासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे. कारण आपल्यासाठी जॉब पहिला असेल आणि त्याच्यानंतर सोशल मीडिया नंतर असेल. त्याच्यानंतर तुम्ही काय स्टेटस ठेवायचे ते स्टेटस ठेवा, काय इन्स्टावर तुम्हाला स्टोरी ठेवायची ती ठेवा, पण एकदा पोस्ट भेटल्यानंतर ती एक वेगळी मजा असते. मी इकडे चाललोय, मी तिकडे, मी कधी कधी पाहिलं मी तर पावभाजीचे पण स्टोरी ठेवते. आता मला सांगा या लोकांना काय गरज आहे की बाबा पावभाजीचे काय तुमचं स्टेटस कोण पाहणार आहे. तर तुम्ही जर एखादा ऑफिसर झाले तर ते स्टेटस 4 लोक पाहतील, तुमचा सत्कार करतील. तर थोडंसं सोशल मीडियापासून लांब राहिलं पाहिजे. तर जागृती, तुम्हाला इथून पुढच्या आयुष्यासाठी संकल्प टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा, आणि इथं आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. शेवटचा प्रश्न माझा, की तुमचा जो इंटरव्ह्यू होता सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा, आता त्याला मला वाटतं 50 मार्काचं वेटेज तर होतं. ते इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं केलं आणि इंटरव्ह्यू मध्ये कसं फेस केलं तुम्ही? सगळ्यात महत्वाचं की मॅक्सिमम मार्क्स देणं इम्पॉर्टंट आहे, जे मी संकल्पमध्येच दिलेले. कारण मला असं वाटतं की पर्सनल मेंटरशिप जेवढी मला पाहिजे होती तेवढी मला प्रॉपर मिळालेली आहे. सुहास सर आहेत फॅकल्टी, विशाखा मॅम होत्या, प्रशांत सरांनी पण खूप जास्त हेल्प केलेली आहे मला. की म्हणजे इंटरव्ह्यू की म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चन्स अर्धा तास मॉक चाललेले आहेत आमचे. की म्हणजे जोपर्यंत मी असं स्वतः म्हणलेलं ना की सर आय गिव्ह अप, की म्हणजे सर मी आता ह्याच्या पुढे म्हणजे मला आता सुचत नाहीये काय उत्तरं द्यायची इथपर्यंत. आणि त्या गोष्टीचा एवढा इम्पॅक्ट पडला की मला इतका इझी गेला इंटरव्ह्यू की मला त्यांनी बेसिक इकॉनॉमिक्स वरती, कारण मला सांगितलं होतं आपल्या फॅकल्टी जे आहेत इंटरव्ह्यूचे, प्रशांत सर, सुहास सर, त्यांनी की तुम्ही जर तुमचं MA इकॉनॉमिक्स जर फर्ग्युसन मधून कम्प्लीट केलंय तर तुम्हाला पॉसिबल क्वेश्चन्स काय आहेत. आणि त्यात म्हणजे ऑलमोस्ट 90% पर्यंत त्यांचे तेच पॉसिबल क्वेश्चन आलेले आहेत. किंवा सिच्युएशनल बेसची जी तयारी होती माझी तेवढी एवढी चांगली करून घेतली होती सरांनी. सुहास सरांनी लिटरली मला घाम येईपर्यंत प्रश्न विचारले होते की मग तू असंच का नाही करणार, तसंच का नाही करणार. तर मग ते इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन खूप जास्त इम्पॉर्टंट राहिलं होतं. जेवढं फॅकल्टीमधून मला हे मिळालंय, पूर्ण सपोर्ट मिळालाय तेवढ्या इंटरव्ह्यूचा. आणि बेसिक जे आपलं आहे ते बॅच मध्ये कव्हर झालंच होतं की म्हणजे स्टॅटिक जीके काय आहे, जे आपल्याला बेसिक प्रश्न विचारतील, सिबिल म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी विचारतील बेसिक टर्मिनॉलॉजी, त्या बॅच मध्ये कव्हर झालेल्या होत्या. सो मग इंटरव्ह्यूचं असं काही खास टेन्शन वाटलं नाही. आणि सरांनी मला पहिल्यांदा जेव्हा मी सरांना सांगायला आले होते की सर म्हणजे माझी एक्झाम क्लिअर झाली, माझा इंटरव्ह्यू आहे, सरांनी मला सांगितलं होतं की 100% तुम्हाला घेणार आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित उत्तरं द्या. कारण तुमची पर्सनॅलिटी तशी आहे. बँकवाल्यांना असेच लोक पाहिजेत की बाबा जे रिकव्हरी करू शकतात वगैरे. आणि मला तर वाटतं भविष्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं NPA कमी होईल. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.